तुम्ही शेअर घेतला आणि तो अचानक खाली येऊ लागला. तुम्ही वाट पाहत राहिलात आणि काही वेळातच मोठं नुकसान झालं. हे का होतं माहीत आहे? कारण तुम्ही स्टॉप लॉस वापरला नाही. स्टॉप लॉस म्हणजे नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी आधीच ठरवलेली किंमत. म्हणजेच जर शेअर त्या किमतीपर्यंत खाली आला तर तो आपोआप विकला जातो. उदाहरणार्थ तुम्ही एखादा शेअर 100 रुपयांना घेतला आणि तुम्ही स्टॉप लॉस 90 रुपयांना ठेवला. जर शेअर 90 रुपयांना आला तर तुमचा शेअर आपोआप विकला जाईल आणि तुमचं नुकसान 10 रुपयांपर्यंतच मर्यादित राहील. स्टॉप लॉस का महत्त्वाचा आहे? कारण तो तुमचं मोठं नुकसान टाळतो, इमोशन कंट्रोल करतो, ट्रेडिंग डिसिप्लिन शिकवतो. जर तुम्ही स्टॉप लॉस वापरला नाही तर काय होऊ शकतं? 100चे 80, 80चे 60, 60चे 40 आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. स्मार्ट ट्रेडर नेहमी स्टॉप लॉस वापरतो. एंट्री करण्याआधीच स्टॉप लॉस ठरवतो, रिस्क मॅनेज करतो, लॉस छोटा ठेवतो. एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. प्रोटेक्ट युअर कॅपिटल फर्स्ट. नफा नंतर येईल, पण आधी नुकसान टाळणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला स्टॉप लॉस किती महत्त्वाचा आहे ते समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत डिलिव्हरी वर्सेस इंट्राडे म्हणजे काय. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इज किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.